माजी नगरसेवक श्री संजय तरे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झाला। श्री संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा आझादनगर, आनंदनगर, आनंद पार्क, श्रीरंग सोसायटी, वृंदावन, राबोडी, गोकुळनगर आणि खोपट परिसरातील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। त्यांच्या राहत्या घरी देवीच्या मंडपामध्ये आनंद पार्क येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। गेल्या 23 वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समन्वयक आणि माजी नगरसेवक श्री संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना या वह्या वाटपाचं आयोजन होतं। यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, महेश मोरे, सुभाष उरणकर, माजी नगरसेविका विद्या कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हे जे वह्या वाटप आहे हे मी दादांकडून प्रेरणा घेतलेली आहे। दादांनी सांगितलं की काहीतरी लोकविभागी काहीतरी कार्यक्रम करत जा। मी 2002 पासून चालू केलेलं आहे वह्या वाटप आहे, 2003 पासून। हे माझं 25वं वर्ष आहे। त्यामुळे कसं आहे की लहान मुलांना कोणाची परिस्थिती आहे नाही आणि या वह्या आम्ही छापून घेतो स्वतः। याची क्वालिटी बघा कशी आहेत ते। आणि ह्या कामात मला आमचे जे पदाधिकारी आहेत सगळ्यांची मदत असते। मला महिला आघाडी, आमच्या शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख सगळ्यांची मला मदत असते। आणि हा ओपन करताना मला खूप आनंद होतो की आपण लोकांसाठी काहीतरी करतो। सर्वप्रथम तर आजच्या या दिवशी संजय तरे साहेबांना मी मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि आपण बघितलं असेल की स्वर्गीय आनंद तरे साहेबांचं काम संजय तरे साहेब आणि त्याचबरोबर आमच्या महिला उपजिल्हा संघटिका महेश्वरी तरे या वेळोवेळी करत असतात। लोकोपयोगी कामं लहानापासून घेऊन ते वयोवृद्धांपर्यंत अनेक उपक्रम हे वर्षभर चालू असतात। नुसतं निवडणुकीपुरते नाही तर निवडणुकीच्या पश्चात जाऊन देखील आपल्या लोकांना जास्तीत चांगल्यातलं चांगलं उपक्रम राबवून त्यांच्या हिताची कार्यक्रम हे दोघेही जण घेत असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सगळे सहकारी ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये वेळोवेळी उपस्थित असतात। आज ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जो हा गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा कार्यक्रम करतो हे जवळजवळ 25वं वर्ष आहे। आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली इतकी वर्ष करत आलो। आम्ही कधी इलेक्शन बघितलं नाही। इलेक्शन न बघता, इलेक्शन आले की लोक कामं करणारी असतात आणि इलेक्शन झालं की सगळ्यांची दुकानं बंद होतात। आमचं तसं नसतं। 12 महिने लोकांसाठी सतत कार्यरत असतो। आणि ही समाजोपयोगी कार्य असतील, छत्री वाटप असेल, वह्या वाटप असेल किंवा आरोग्य शिबिर असतील, अनेक प्रकारची कामं छोटी मोठी असतात। आणि लोकांची दुसरी कामं पण असतात, ती पण आम्ही चालू ठेवलेली आहेत।